नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। फर्जी पुलिस इंस्पेक्टर गिरफ्तार। वाली पुलिस ने धोखाधड़ी के मामले में एक फर्जी पुलिस निरीक्षक को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी के पास से एयर गन, निकल पहचान पत्र, वर्दी, पुलिस विभाग में ज्वाइनिंग के फर्जी पत्र प्राप्त किए हैं। वाली पुलिस ने आरोपी के खिलाफ 420 के तहत मामला दर्ज किया है। आरोपी फैसल हसन पहले दर्ज एक मामले में रोजाना पुलिस स्टेशन में हाजिरी लगाने आया करता। इस दौरान उसकी कई बड़े पुलिस अधिकारियों से पहचान हो गई। आरोपी उन्हीं अधिकारियों का परिचय देकर अपने शिकार को डराया करता था, मगर एक मोबाइल दुकान वाले की शिकायत के बाद वाली पुलिस ने को हिरासत में लिया। तब ये खुलासा हुआ कि आरोपी नकली पुलिस अधिकारी बनकर लोगों को लूट रहा था। बैत जिलानी सैयद, पुलिस निरीक्षक, पेल्हार थाना। हा सर, काय तोत्या पोलिसाला पकडलेलं, कसं काय पकडलं, ते कसं जाण्यात आलं? हा जो तोत्या पोलीस आहे हा यापूर्वी या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये 420 प्रमाणे अटक होता. त्या जामीन झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्याला 5-6 महिने गेले तर त्या पोलीस स्टेशनला हजेरीला ये, याला ये असं करून त्याची पोलिसांबरोबर ओळख झालेली होती. त्या ओळखीचा तो फायदा घेऊन ऑनलाईन पैसे देतो, उधारीवरती सामान द्या, हा पोलीस माझा नातेवाईक आहे, तो माझा सासरा आहे, असं काही बंडल मारून तो वावरत होता. तर त्यातल्या त्यात एक रेंज नाक्यावरती एक मोबाईलचा दुकानदार आहे. त्यांनी एक दिवशी अर्ज केला का माझ्याकडून मोबाईल घेऊन बँकेतून NEFTद्वारे पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवून मोबाईल घेऊन गेलेला आहे. तर त्या अर्जानुसार चौकशी चालू होती. तर ही गोष्ट आपले तपास पथकाचे अंमलदार, अधिकारी आणि बरेच बीटमधल्या अधिकारी, अंमलदार ह्या सगळ्यांना ज्ञात होती. पण त्याच्यानंतर तो मिळून येत नव्हता. नंतर बीटवाल्याला समजलं का यांनी जो हा मोबाईल घेतला तो नालासोपारा पोलीस स्टेशनला जाऊन मोबाईल हरवल्याची तक्रार दिली, ऑनलाईन तक्रार दिली. आणि त्याच्या आधारे ह्या मोबाईलवाल्याकडे तो रेग्युलर यायचा आणि म्हणायचा, भाई गुन्हा मत दाखल करो, मैं तुम्हारे पैसे देता हूँ, ऐसा करता हूँ, वैसा करता हूँ, मेरी बड़े बड़े ऑफिसर से जान पहचाने. पोलीस ऑफिसरचे म्हणजे DG रँकच्या पोलीस ऑफिसरचे नावं घ्यायचा तो. तर त्याच्यामुळं तो मोबाईलवाला शांत होता. त्याने मग तो मोबाईलच्या तपासामध्ये सगळे आपले DBवाले त्याला शोधत होते का हा कुठं आहे. मग त्याची लोकेशन काढली. त्या लोकेशनला UPला मिळाला आणि त्याच्यानंतर अचानकच तो हद्दीत दिसून आला. तर त्याच्या बाईकला बेडीची चावी होती. त्या बेडीच्या चावीवरून सचिन दोरकर जे आपले पोलीस हवालदार आहेत त्या तपास पथकाचे, त्यांना शंका आली याच्या बाईकला बेडीची चावी कशी. आणि मग त्यावेळेस त्याची झडती घेतली. जर त्या झडतीमध्ये ID, आपली एअरगन जी एकदम ओरिजिनल दिसते, आवाज करते, त्याच्यातून छर्रा बाहेर जातो, अशी महागडी एअरगन, पोलीस युनिफॉर्म, पोलीस नेमटॅली, हे सर्वच मिळालं. आणि त्यांनी कोणत्या कोणत्या लोकांना कडून सामान घेतलं, त्यांना पाठवलेले स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये मिळाले. तर ह्या घटनेवरून आपण गुन्हा नोंद केला. आणि ह्या गुन्ह्याच्या तपासात आता त्याने युनिफॉर्म कुठं शिवले, तो आणखी कुठं गेला होता, ॲक्च्युली त्यांनी म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावावरती याला हजर करून घ्यावे असे फेक पत्र पण इंटरनेटवरून बनवले. आणि त्याचं म्हणजे जसं ओरिजिनल पत्र आहे असं तो पोलीस स्टेशनला घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी PI दर्जाचा अधिकारी म्हणून जॉईन करून घ्यावं असे सुद्धा पत्र त्याच्याकडे सापडलेले. तर माझं म्हणणं आहे का असे जे व्यक्ती आहेत ह्या खूप निर्डावलेल्या असतात आणि त्यांना कायद्याची भीती नसते. कारण ते समाजात वावरताना सगळ्याच ठिकाणी वावरतात आणि त्याच्यातून शिकून त्यांच्या डोक्यात अशा खुरापती येतात. तर हा व्यक्ती भयंकर खुरापती आहे. भविष्यात साधारण माणसांनी तसेच पोलीस अधिकारी, पब्लिक, दुकानदार यांनी अशा व्यक्तींपासून सावध राहावं. आणि जर कुणासोबत अशी घटना घडलेली असेल ह्या व्यक्तीद्वारे तर वालीव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन त्यांनी संपर्क करावा ही माझी विनंती. स्लो आराम.
फोटो काढले तुम्ही फोटो काढले